सनम हसन ही पुण्यातील 19 वर्षीय फॅशन डिझायनिंगची विद्यार्थिनी होती, जी मुंबईतून पुण्यात स्वावलंबी होण्यासाठी आली होती. तिचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर 2012ला साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये सापडला, ज्यामुळे ही केस भारतातील सर्वात रहस्यमय गुन्ह्यांपैकी एक बनली. पोस्टमॉर्टममध्ये दारूची भरपूर मात्रा, सिमेंट सॅम्पल आणि आश्चर्यकरित्या तिच्या शरीरात पुरुषाचे हृदय सापडले, ज्याने पोलीस, क्राईम ब्रँच आणि सीबीआयला चक्रावले. समन हसनचे कुटुंब मुंबईत श्रीमंत आहेत. आई-वडील आणि मोठा भाऊ. ती दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. एल्डो शोरूममध्ये पार्ट टाइम जॉब करत होती आणि फुटबॉल खेळाडू होती. तिचे वडील तिच्यावर खूप प्रेम करत असत आणि अनेकदा पुण्यात भेटायला येत. पुण्यात तिचे कॉलेज मित्र आणि शोरूममधील सहकारी मोहनीश विजयसारखे चांगले मित्र होते. ती फिट आणि दारूपासून दूर राहणारी होती, पण स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा ठेवणारी स्वावलंबी मुलगी होती. 2 ऑक्टोबर 2012ला तिचे आई-वडील मुंबईतून पुण्यात आले. दिवसभर ते एकत्र फिरले. हॉटेलमध्ये जेवण घेतले. सनमने सांगितले की रात्री शोरूममधील सहकारी मोहनीश विजयने तिच्यासाठी पार्टी आयोजित केली आहे. वडील आई हॉटेलमध्ये राहिले आणि सनम पार्टीसाठी निघाली. पार्टी हॉटेलपासून 8 किलोमीटर दूर एका मित्राच्या फ्लॅटवर होती, ज्यात 17 जण सहभागी होते, कॉलेज मित्र आणि शोरूम सहकारी. रात्री सनमला थोडी दारू दिली गेली. नंतर उलटी झाली आणि मोहनीशने तिला एका खोलीत झोपवले. 3 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 8 वाजता मोहनीशने सनमच्या वडिलांना फोन केला. सनमची तब्येत खराब आहे, हॉस्पिटलला या. आई-वडील धावत हॉस्पिटलमध्ये गेले, पण डॉक्टरांनी सनम मृत घोषित केले. कालपर्यंत जिवंत असलेली मुलगी अचानक मेली याने कुटुंब हादरले. पोलीस आले, मृतदेहाची तपासणी केली आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. हे रुबी हॉल क्लिनिक किंवा ससून हॉस्पिटलमध्ये झाले. पोस्टमॉर्टम अहवालाने सर्वांना चकित केले. दारूची भरपूर मात्रा, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि मृत्यू. मृत्यूपूर्वी सेमेन सॅम्पल सापडले, म्हणजे सहमतीने किंवा जबरदस्तीने शारीरिक संबंध. सर्वात भयानक, सनमच्या छातीत पुरुषाचे हृदय. प्रोटीन तपासातून हे सिद्ध झाले. तिच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे कोणतेही निशाण नव्हते. हृदयाचे 70% ब्लॉक होते. 3 सेंटीमीटर जखम आणि इंजेक्शनचे 4 छेद. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये इतर 4 मृतदेह होते आणि व्हिडिओग्राफी नव्हती, ज्यामुळे हार्ट स्विचची शक्यता. पोलिसांनी पार्टीतील 17 जणांना चौकशीसाठी आणले. कॉलेज मित्र, शोरूम सहकारी आणि मोहनीशचा समावेश. सर्वांचे DNA घेतले आणि सनमच्या सेमेनशी जुळवले, पण कोणाचेही मॅच झाले नाही. मोहनीशने सांगितले की सनमला थोडी दारू दिली, उलटी झाली आणि सकाळी ती मृत सापडली. पण सनमचा बॉस 18वा व्यक्ती असावा असा संशय. दुश्मनी, प्रेम, ईर्ष्या सर्व तपासले, पण लीड मिळाली नाही. केस क्राईम ब्रँचकडे गेली आणि 2014मध्ये सनमच्या आई-वडिलांच्या मागणीवर सीबीआयने 17 जणांची पार्श्वभूमी तपासली. शेजारी, कॉलेज स्टाफपासून सर्वांशी बोलले. 2016मध्ये कोर्टाची परवानगी घेऊन कबर उघडली. DNA पुन्हा तपासले, पण काहीच नव्हते. मेडिकल स्टाफची लापरवाही असल्याचा संशय, पण ठोस पुरावा नाही. सनमचे कुटुंब म्हणते ती फिट फुटबॉल खेळाडू होती, दारू पीत नव्हती, जबरदस्ती दारू, बलात्कार आणि हत्या झाली होती. अजूनही केस उलगडली नाही. हत्या की नैसर्गिक मृत्यू हे स्पष्ट नाही. सीबीआयला दोषी सापडला नाही आणि हा भारतीय गुन्हे इतिहासातील सर्वात पेचीदे केस आहे. यातून धडा, घरापासून दूर शिकणाऱ्या मुलांवर, विशेषतः मुलींवर नजर ठेवा. त्यांचे मित्रमंडळी, जागा जाणून घ्या आणि खुलेपणाने बोलण्याचे नाते बनवा. हे केस कुटुंबाच्या न्यायाच्या लढ्याचे प्रतीक आहे.